नमस्कार, मी आले होते माझ्या आईच्या मावशीच्या घरी, म्हणजेच माझ्या आजीच्या घरी, मावस आजीच्या. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा मस्त असं देवाचे दर्शन वगैरे घेतले आणि देवघराच्या समोरच एकदम तुळशी वृंदावन वगैरे आहे, जे की खूपच सुंदर दिसत होतं. म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं थोडंफार. तर इथं बघू शकता, म्हणजे टी व्हीमध्ये जसं असतं ना तशा प्रकारेच सर्व रूम वगैरे आहेत. आणि इथं जुन्या काळी उतरंडी वगैरे असतात ना पितळाच्या, त्या पण खूपच मस्त होत्या, त्या पण पाहिल्या. ओवीला तर सगळीकडे फिरून सर्व पाहायचं होतं, एक एक गोष्ट तिचं तेच सुरू होतं. आणि माझे फोटो काढ म्हणत होती, इकडे तिकडे फिरत होती आणि माझे फोटो काढ माझ्या पुढं असायची. तर ह्या मावशींनी आम्हाला सर्व दाखवलं. तर बघू शकता, हे हॉल आहे बाहेरचा आणि हॉलच्या इकडून इकडून अशा प्रकारे बैल वगैरे आहेत, जे की खूपच सुंदर. आणि ओवीला तर त्याची खूपच एक्साइटमेंट होती तिथे फोटो काढण्याची. नंतर हे गार्डन वगैरे आहे बाहेर, तिथे पण आम्ही फोटो ते काढले. आणि हे गेस्ट रूम आहे, आतमध्ये पण खूप सुंदर आहे पाहण्यासारखं गेस्ट रूमच्या तिकडं. तर ओवीला कमळाला हात लावायचा होता आणि त्याला हात लावून बस फोटो काढायचा होता. तर तिचे फोटो वगैरे काढले खूप मस्त. आणि तर बघू शकता, नंतर त्याच गावामध्ये इथं हे मंदिर आहे, बघू शकता विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तिथं पण आम्ही दर्शनाला गेलो. आणि ओवी बघू शकता इथं काय करत होती, नंदीच्या कानामध्ये काहीतरी म्हणत होते. आता तिलाच माहीत काय म्हणली ते. लेकरं ना म्हणजे आपलंच बघून शिकतात, हे मात्र तर नक्की खरंच आहे. तर माहीत नाही कोणाचं बघितलं होतं नंदीच्या कानामध्ये वगैरे बोललेलं, पण ती तसं करत होती तिथं. लगेच तिला इथं घंटी पण वाजवायची होती, ते पण तिनं वाजवली. आणि आम्ही मस्त असे फोटो वगैरे काढले. आणि मंदिरामध्ये ना स्वच्छता पण एकदम मस्त होती. ओवी बघू शकता, ओवीनं पण मस्त असं दर्शन घेतलं आम्ही सर्वांनी. आणि त्याच्या बाजूलाच विश्वधर्मी मानवता तीर्थभवन आहे बघा, त्याच्या बाजूलाच, जे की खूपच मोठं आहे. त्याचा दरवाजा तर एवढा मोठा आहे, खूपच मोठा, बघू शकता तुम्ही. हे अशा प्रकारे आहे, खूप म्हणजे खूप मोठं आहे हे. आणि ते समोर दिसतं ते हे बघू शकता, त्याच्यामध्ये अशा प्रकारे माऊली महाराजांची मस्त अशी मूर्ती वगैरे केलेली आहे. खूपच सुंदर होतं बघा सर्व. आणि बघू शकता किती म्हणजे एकदम मोठं वाटत होतं ते. तर आणि बाहेरच्या साईडला स्वामी विवेकानंद आणि विश्वनाथ कराड यांचा फोटो लावलेला आहे, ते पण सर्व पाहिलं, फोटो वगैरे काढले. आणि नंतर घराकडे निघालो. तर चला इथे एंड करते, बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा.